महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिरोळमध्ये शुक्रवारी वीज ग्राहक संवाद मेळावा, नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवादाची संधी। शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, तांत्रिक बिघाड तसेच वीज वितरण व्यवस्थेबाबत वाढलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ नगर परिषद आणि महावितरण उपविभागीय कार्यालय शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे। हा मेळावा शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता शिरोळ नगर परिषद कार्यालयात होणार आहे। या संवाद मेळाव्यात शहरातील नागरिक, व्यावसायिक तसेच सर्व वीज ग्राहकांना त्यांच्या विविध समस्यांबाबत थेट संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे। वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, लो व्होल्टेज ट्रान्सफर बिघाड, वीज मीटरमधील त्रुटी, वाढीव वीज बिले यांसारख्या समस्यांवर मार्गदर्शन आणि तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न या मेळाव्यात केला जाणार आहे। अलीकडच्या काळात शहरात वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। विशेषतः व्यापारी आणि लघु उद्योगांना याचा मोठा फटका बसत आहे। त्यांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। या सर्व समस्यांचा आढावा घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। मेळाव्यात महावितरणचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेतील आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देणार आहेत। तसेच भविष्यात वीज पुरवठा अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे। नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव तसेच नगर परिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी शहरातील नागरिक, व्यावसायिक आणि वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। नागरिकांच्या सक्रिय सहभागातून वीज समस्यावर प्रभावी तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुलकेश कांबळे, शिरोळ, कोल्हापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।